डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबाचा स्वच्छ चारित्र्याचा माणूस, ज्याच्यावर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले. दोनदा खासदार, एकदा आमदार त्यांचा चिरंजीव ह्या मुद्द्यावर, भावनिक मुद्द्यावर झालेला आहे. भावनिक मुद्दा करणं आणि आपल्या पोळीवर तू पडून घेणं हे काम खासदार महोदयांनी केलेलं होतं. यांची महत्वाकांक्षा एवढी वाढत गेली, बरेच त्यांचे प्रकार होते, विषय होते, त्याच्यामध्ये कुठंतरी काय तर घडलं असेल आणि त्यांची हत्या झाली. साहेबांनी परत सुदृढ होऊन जनते त्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील बहुचर्चित पवनराजे हत्याकांडाचा आज निकाल लागला आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील व इतर 9 जणांवरती या आरोप करण्यात आले होते. सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आपल्यासोबत डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे जुने सहकारी असलेले काही लोक आहेत, त्यांना याच्यावर काय भावना आहेत त्या समजून घेऊया. सांगितलं हवा निकाल लागला, निर्दोष मुक्तता झाली आहे. Yes. काय भावना आहेत? पाटील साहेबांचे जुने सहकारी आहेत आपण. मी 1980 पासून डॉक्टर साहेबांबरोबर काम करतोय. साहेबांचं नेतृत्व हे सर्व नेतृत्व आहे आणि अतिशय प्रेमळ असे साहेब आहेत. परंतु काही कारणास्तव राजकीय हे प्रकार झालेला आहे. त्याच्यातून साहेबाची निर्दोष मुक्तता जी झालेली आहे त्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पवनराजे पण माझे मित्र होते. काही कारणास्तव त्यांचे माझे काही थोडे बहुत हे झाले असतील, परंतु काही वेगळी कारणं असू शकतात त्यांच्या मृत्यूला. साहेब त्याला जबाबदार नाहीत हे कोर्टाने पण सिद्ध केलेलं आहे. अतिशय आनंद होत आहे. खरंच खऱ्या अर्थानं आज साहेबांना यातून मुक्त झाल्यामुळे आनंद होत आहे. 20 वर्षे प्रतीक्षा करावी लागली एका ठपका पडलेल्या मुक्त होण्यासाठी. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबाचा स्वच्छ चारित्र्याचा माणूस, ज्याच्यावर खोटे गुन्हे नोंद करण्यात आले, खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं, त्यावेळेच्या तत्कालीन राजकीय नेत्याच्या षडयंत्रामध्ये पाटील कुटुंब अडकलं होतं. यातून आज मुक्त होत आहे, याचा आनंद होत आहे. परंतु याची उलटी बाजू तपासली तर त्या काळातले जे तत्कालीन नेते होते किंवा समोरची जी पार्टी आहे, त्या समोरच्या पार्टीनं स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम या काळामध्ये करून घेतलेला आहे. दोनदा खासदार, एकदा आमदार त्यांचा चिरंजीव ह्या मुद्द्यावर, भावनिक मुद्द्यावर झालेला आहे. भावनिक मुद्दा करणं आणि आपल्या पोळीवर तू पडून घेणं हे काम खासदार महोदयांनी केलेलं होतं. आणि या उलट आज डॉक्टर पद्मसिंह पाटील ह्या थपक्यातून बाहेर पडले, याचा आमच्या कार्यकर्त्याला, आम्हाला पक्ष संघटनेला, पाटील कुटुंबाला अतिशय आनंद होत आहे. याच अनुषंगाने पद्मसिंह पाटील यांना बढती प्रकार किंवा राजकीय संन्यास घ्यावा लागला किंवा त्यांची राजकीय कारकीर्द पूर्णपणे संपवण्याचा घाट तत्कालीन महाराष्ट्रातले सगळ्या मोठ्या नेत्यांनी करण्याचा प्रयत्न त्या काळात केला होता. आता त्याची नावं फक्त मी घेत नाही तर कोणी केला होता. त्यावेळेस ज्या ह्या खासदार महोदयांना ज्यांनी आशीर्वाद दिले त्या सगळ्यांनी त्या डॉक्टर पद्मसिंह पाटीलाचं कुटुंब संपवण्यासाठी प्रयत्न केला. तर त्यांना अडकवण्यासाठी पवनराजे प्रकरणाची हत्या करण्याचा प्रयत्न पवनराजे त्यांचे नातेवाईक होते, परंतु अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची महत्वाकांक्षा होती. ते नातेवाईक जरी डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे असले, डॉक्टर पद्मसिंह पाटलाने नाते, कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वाला अक्षरशः आपल्या बारक्या लेकराप्रमाणे त्यांची वाढ केली, त्यांना जोपासलं, यांना बी मोठं केलं. यांची महत्वाकांक्षा एवढी वाढत गेली, बरेच त्यांचे प्रकार होते, विषय होते, त्याच्यामध्ये कुठंतरी काय तर घडलं असेल आणि त्यांची हत्या झाली. आणि ही हत्या झालेली असताना त्या हत्येचं एक आरोप डॉक्टर पद्मसिंह पाटलावर केला. खरं तर डॉक्टर पद्मसिंह पाटील महाराष्ट्रातलं फार मोठं नेतृत्व, सगळ्यांनी म्हणून षडयंत्र रचलं आणि हा आरोप डॉक्टर पद्मसिंह पाटलावर केला. आणि खोट्याचं समजा सांगत गेलं की त्याचं वेगळ्या पद्धतीच्या अफवेचा परिणाम होतो, असाच परिणाम झाला. आणि 20 वर्ष डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांच्या अख्ख्या कुटुंबियावर, आदरणीय राणा पाटलावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याचा परिणाम झाला. आणि आज जो न्याय झाला तो अतिशय चांगला झाला. महाराष्ट्रामध्ये न्याय देवता जागृत आहे, त्याचं हे प्रतीक झालं. आणि पाटील कुटुंबियाला फार मोठ्या प्रमाणामध्ये न्याय मिळाला. त्याच्यामुळे सर्व कार्यकर्ते, आज सुद्धा डॉक्टर पद्मसिंह पाटलाला अटक झाली, त्यावेळेच्या केसेस आमच्या आज बी कोर्टात चालू आहे. हा निकाल झाला, आमचा निकाल अजून शिल्लक आहे. तो किस्सा समजून घ्यायचा आहे मला. पद्मसिंह पाटलांना अटक जेव्हा झाली तेव्हा काही गाव बंद करताना किंवा हे करतानाही त्यातले काही केसेस तुमच्यावर दाखल किंवा गुन्ह्यात त्यातले प्रमुख आरोपीपैकी आपण एक आहात. नाही, त्यावेळेस ज्यावेळेस कसं माहिती आहे का, हा आम्हाला कुणी सांगितलं नव्हतं की बाबा शहर बंद करा करून, परंतु निर्दोष असलेल्या
एक चांगलं व्यक्तिमत्व असलेल्या माणसावर अशा पद्धतीचा आरोप झाला आणि जे आमचे कार्यकर्ते आम्ही एकत्रित जमलो होतो या सगळे प्रकार पाहण्याकरता, तर आमची सुद्धा भावना म्हणजे फार विचित्र आणि आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा कंट्रोल करू शकलो नाही. संपूर्ण शहर बंद झालं. IBN लोकमतची गाडी तिथं फोडण्यात आली बरं का, आणि बसवर म्हणजे जेवढ्या शासकीय होते त्याच्यावरती अटॅक वगैरे करण्यात आला. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा भावनेच्या आहारी आम्ही सुद्धा काय केलंय ह्याची सुद्धा कल्पना नव्हती आम्हाला. परंतु त्या केसेस झाल्या, त्या केसेस आजपर्यंत आम्ही कोर्टाच्या तारखा करतोय, भोगतोय. परंतु आमची जरी केस चालू असली तर आजच्या ह्या निकालामुळं आम्ही अतिशय समाधानी आहोत आणि योग्य असा चांगला न्याय मिळाला. डॉक्टर पाटील कुटुंबियाला हा न्याय मिळाला, त्याच्यामुळे अतिशय समाधानी आहे. काय भावना राहणार तुमचं? अतिशय सज्जन माणूस असलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि सगळ्याला सांभाळून घेणारे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा आज निर्दोष मुक्तता झाल्यामुळं आम्हाला फार आनंद झाला. कारण गेल्या 78 मी त्यांचा कार्यकर्ता आहे. मला इतका आनंद झाला की आनंद इतका झाला की नावानं गेला मला. आणि अतिशय परमेश्वरानं ती भावनाच न्याय देवतेला दिले आणि हा सगळा प्रकार निर्दोष सुटल्यामुळे आम्हाला फार आनंद झाला. पद्मसिंह पाटलांना अखेर 20 वर्षानंतर न्याय मिळाला, त्याबद्दल समाधान व्यक्त कार्यकर्ते करतात. आपल्यासोबत त्यांचे जुने सहकारी असलेले सुरेश देशमुख सावली म्हणून त्याच्यासोबत फिरायचे, त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या भावना काय. भाऊ, आज निकाल लागला, निर्दोष मुक्त झाले, काय भावना आहेत आपल्या? आमच्या भावना म्हणजे अतिशय आनंद झालेला आहे की न्यायदेवतेनं डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबाला योग्य असा न्याय दिलेला आहे. एकतर ही पूर्ण केस ही बनावट आणि द्वेषापोटी दाखल केलेली केस होती. जवळपास डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबासोबत मी गेली जवळजवळ एक 47-48 वर्ष झालं काम करतोय. अतिशय जवळून मी साहेबाचा स्वभाव पाहिलेला आहे. पवनराजे सुद्धा आमच्यासोबत काम करत होते. साहेब एक अतिशय दिलदार मनाचा, एक आदर्श व्यक्तिमत्वाचा, कुटुंब वत्सल माणूस म्हणून त्यांची प्रतिमा होती संबंध जिल्ह्यामध्ये. पण त्यांनी जन्मताचा एवढा मोठा प्रचंड रेटा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबाच्या मागे होता. कुठलीही निवडणूक असो, मग ग्रामपंचायती असो, पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो, खासदारकी असो, आम जनतेचा संबंध पाठिंबा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबाच्या पाठीमागे राहायचा. त्याच्यामुळं विरोधकाला कधीही तर मान वर करायला संधी मिळेल नाही. प्रसंगी वेगवेगळ्या विचाराची माणसं एकत्र येऊन डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबाला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. पण तेही त्यांना डॉक्टर साहेबावरचे जनतेचं प्रेम त्याच्यामुळे त्यांना कधीही ते शक्य झालं नाही. म्हणून पवनराजाचं हत्याकांड आता कसं झालं, काय झालं याची काय आम्हाला माहिती नाही. त्यांच्या हत्याकांडाचाही शोध लागावा हे आमचंही मत आहे. पण चुकीच्या पद्धतीनं साहेबावर जे आरोप झाले त्याचा आम्ही निषेध करतो आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब या आरोपातून निर्दोष मुक्त झाले त्याबद्दल अतिशय आनंद व्यक्त करतो. साहेबांना ज्या वेळेस या आरोपानंतर साहेबांना विजनवासातून जावं लागलं किंवा काही त्यांना जेलमध्ये जावं लागलं, खोटे नाटे आरोप झाले. अण्णा हजारे सारख्या माणसांनी 302चा गुन्हा दाखल. अण्णा हजारे जिवंत आहेत. आजही लातूरच्या कोर्टात साहेबावर 302चा गुन्हा दाखल आहे. कुठली पद्धत चालली व्यवस्थेची पोलिसांनी तरी काही समजत नाही. तर साहेबाला आता दोन्ही ठिकाणून जामीन मिळालेली आहे आणि आता आजच कोर्टाने निकाल दिलेला आहे की सगळ्या आरोपीची निर्दोष केली. ही केस बनावट आहे, ही केवळ राजकीय फायद्यासाठी, राजकीय हेतूपोळी भाजून घेण्यासाठी तरी रचलेलं कुभांड होतं हे न्यायालयाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. म्हणून ही सगळं चुकीच्या पद्धतीवर ही कोर्टानं स्वतःच केली की अतिशय ठिसूळ पायावर ही केस आहे, चुकीच्या तपासावर आधारलेली केस आहे. म्हणून सगळ्या आरोपीला मी निर्दोष मुक्तता करतो. म्हणून डॉक्टर साहेबांनी परत आता सक्रिय राजकारणात भाग घ्यावा, स्वतः हिमतीने पुढे येऊन इथल्या जनतेत मिसळावं. जनतेचा अलोट प्रेम डॉक्टर साहेबावर आहे आणि ते आजही कायम आहे. काही वर्षापासून ते जरी जनतेपासून अलिप्त असले तरी आज ही सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून जर जिल्ह्यामध्ये कोणाची ओळख असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं नाव निघतं. म्हणून साहेबांनी परत सुदृढ होऊन जनते त्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.
20 वर्षानंतर डॉक्टर पदमसिंह पाटील यांना न्याय मिळाला आहे. हे पूर्ण प्रकरण फक्त राजकीय हेतूने प्रणित असून त्यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यातून पदमसिंह पाटलांना विजनवासाठी जावं लागलं, सक्रिय राजकारणापासून दूर राहावं लागलं. आज खूप दिवसांनी त्यांना न्याय मिळाला आहे. न्यायदेवतेचं आभार व्यक्त करत त्यांनी या न्यायावर समाधान व्यक्त केलं आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.